माझ्या आयुष्यात 2015 मध्ये काही बिझनेस डिसिजन चुकल्यामुळे एक खूप मोठा फायनान्शियल क्रायसिस आला आणि संपूर्ण केलेली मेहनत वाया गेली आणि मी शून्यावरती आलो. होतं नव्हतं ते सगळं गेलं. मित्र सोडून गेले. बरेचसे हेल्थवरती परिणाम व्हायला लागला. नंतर स्ट्रेस वाढला. घरामध्ये पण स्ट्रेस वाढला. आणि या सिच्युएशन मध्ये मी पळ न काढता मी त्याला सामोरे गेलो आणि या 6 मेन मुद्द्यांना मी कधीच सोडलं नाही, जे मी आज तुमच्याशी शेअर करत आहे. तर पहिला मुद्दा आहे चूज डिसिप्लिन. डिसिप्लिन खूप महत्वाची, मोटिवेशनला बाहेर काढून टाका. दुसरा मुद्दा, जुनं विसरून जा, फॉरगिव्ह युअर पास्ट. आणि ते इथं राहिलं तर आपल्याला नवीन काम करताच येणार नाही. तिसरा मुद्दा, सायलेन्स, शांतता खूप महत्वाची. क्राउडेड स्पेस काहीही कामाची नाहीये. चौथा मुद्दा, कीप युअर स्पेस, म्हणजे आजूबाजूला जी काही गंदगी, नेगेटिव्ह गोष्टी आहेत ना, त्यांना आपल्या जीवनातून बाहेर काढा. आणि पाचवा, चूज राईट पीपल, कारण आपल्याला मार्गदर्शन करणारे योग्य माणसं आपल्या आसपास हे नेहमीच असायला हवे. आणि 6वा मुद्दा, जसं मी केलं तसं जीवनामध्ये ज्या काही चुका घडलेल्या आहेत त्याच्यातून शिकून एक नवीन स्वतःचा अवतार तयार करा. आणि या 6च्या 6 गोष्टींवरती पूर्ण माहिती हवी असेल तर कॅप्शन मध्ये जाऊन वाचायला विसरू नका.